नमस्कार मित्रांनो, आपण काल कांदेमाईचा घाट भेट उतरून आपण मस्त पैकी आलतो. मग खाली तर आपल्याला लागणार होता दुसरा घाट तर मला माहितीच असेल कोणचा. म्हणजे त्या घाटाचं लोकेशन एकदम टाईट मध्ये तर बघू शकता तुम्ही अजून पण. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ब्लॉकरांना. तर आपल्याला लागला होता दुसरा देवीचा घाट. तर तिथं मोकार पाऊस चालू होता. आपल्याला पावसामुळे हालत तयार झाली होती. रस्ता बी खराब होता. रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खड्डे पण जास्त होते. बघू शकता तुम्ही खड्ड्याचं प्रमाण. तर हा एक आपला कडकपूर जायचा रस्ता. तर मग मोऱ्यावरून आपण देवी घाटातून थांबलो होतो मस्त पैकी चहा प्यायला, की आपण आता जवळ आलो पार्टीच्या. कारण तिथून समोर आलो मग पार्टीच्या दारात हरेपत्त्यामध्ये. तर मग काय रात्रीच्या वाजले होते 2. तर मग म्हणलं आता झोपावं म्हणलं. तर पण काय झोपलो तोपर्यंत सकाळी मालकाने गाडी खाली करून घेतली होते मस्त पैकी. तोपर्यंत तोंड पॅन्ट मी धुतलं आणि फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर काही काम नव्हतं आपल्याला. मग काय गाडी बाहेर काढायची होती, ट्रॉफिक व्हायची आधी. मस्तपैकी गाडी बाहेर काढली, टायराची हवा चेक करायची होती. मस्तपैकी टायराची हवा चक्की केली. तोपर्यंत आपल्या गाडीतला माल पक्का झाला होता. आपल्याला जायचं होतं भरून मंडप. आपल्याला भेटला होता बरगडचा माल. तर मालक खुश होते कारण लगेच खाली येऊन माल भेटला होता. तर मग काय आम्ही निघलोत मस्त पैकी बेगी भरण्याच्या दिशेने. तर जाता असताना आपल्याला दिसला छोटासा रस्ता. हे रस्ता बघून आपल्याला गावाकडे आठवण आले, कारण असाच रस्ता आपल्या गावाकडे छोटे आहेत. तर मग काय विषय नव्हता. तर तिथे गेलो आपल्याला दिसल्या शेळ्या. शेळ्याला एका रस्त्यावर बसल्या होत्या, उठायचं नाव घ्यायना. मग काय हरणं मारून उठवलंय. मग निघलो आपण परत डिगी मोर. तर पार्टीच्या दारात गेले होते तर होते डॉगेश भाईंची गाठ भेट घेतली. काय असतंय मस्त होणी. तोपर्यंत गाडी पण भरायची झाली होती. त्याच्या एवढच्या 2 थप्प्या राहिल्या होत्या. तर शेजारीच लग्न चालू होतं. खतरनाक डीजे वाजत होतं भावांना, काय सांगू तुम्हाला. मग काय गाडी बिडी भरून आपण पंपावर आलो. तिथं मग टाकी बिक्की फुल केली मस्त पैकी. तर आपले नारायण शेठ बी आले होते, त्यांच्या संग जेवण केलं आणि मग केलं मोरल्या प्रवासाला चालू. तर भेटूया आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये.